कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. या म्हणे मावशीला कामाला लावणारे अजून जन्माला यायच्यात. मी काम करील असं वाटलं होय तुम्हाला? मोना हो आले. हे बघा मी कुणाला आणले. मोना कोण आहे त्या? म्हणजे मी यांना कुठे तर बघितलंय. म्हणजे हा तुझी आई आहे का? अहो काय काय बोलता हो? त्या घराच्या कामात मदत करणार आहेत आपल्याकडे. मोना अगं दीदीला बोलायचं तरी एकदा. हो पण बोललो होतो ना एकदा. काय मग ते सारखं सारखं तेच तेच बोलायचं. बर बाई ठीक आहे. हो पण मला अजून पण असं वाटतंय की मी तुम्हाला कुठे तर बघितले. मला नाही ना आठवत तुम्हाला कुठं बघितलेलं. बर बर ठीक आहे ठीक आहे. भांजे काय म्हणते आज गाव? एकदम टॉप मामा. मी खूप मजा केली. अरे हो मी पण लय मिस केलं तुम्हाला. हा मामा मी तुला सगळे सांगतो. आम्ही पूर्ण आजगाव फिरलो आणि सगळ्यांनी आम्हाला घरी पण बोलवलं आणि आम्हाला आशीर्वाद पण दिले. अमोल तू आजगाव बद्दल सांगायला लागला ना मला लय भारी वाटतं बघ. मामा आणि मामा पण एकत्र पाहून सगळे खूप खूप खुश झाले. काय सांगतो? हो हो झाली. मामा बाचीची मस्ती सुरू झाली. अहो वंस ह्या आजी आजपासून आपल्याकडे कामं करतील. म्हणजे आज सकाळीच भेटल्या मला. अहो खूप गरजू आहे तो. हो ना अगं घरकामाला सगळीजण मदत करतातच की तुला परत कशाला. अहो बापू सगळी कामं तुम्ही करायला येत नाही. अहो कधी कधी कामं करून करून माझं कंबरडं मोडतं. हो 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 मोना अगं ठीक आहे बापू काहीच हरकत नाही. अहो असे तीच घरातलं सगळं काम बघते ना. मी ऑफिसला निघून जाते त्यानंतर तिलाच माहितीये कसली गरज आहे कसली नाही. बर हो ना. आणि सगळी कामं मीच करेन. अहो त्या फक्त मला मदत करतील. बर ठीक आहे. आणि हा वंस मी सगळं ठरवलं त्यांचं. तुम्ही काही काळजी करू नका. सगळं माझ्यावर सोडा. म्हणून अगं त्यांचं काम तरी बघितलं पाहिजे. त्याची ना तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी ना संध्याकाळी स्वयंपाक करते आणि मग तुम्ही खाऊन बघा तुम्हाला आवडतंय का. आणि मग आवडलं की तुम्ही ठरवा मला कामाला ठेवायचंय का नाही. हा पुरे माझी ही अशी अवस्था बघून तुम्हाला कामावर ठेवली. खरंच लय उपकार झालं. मी ना तुला तक्रारीला अजिबात चॅनल देणार नाही. तुला कोण बोलणार नाही. जावा जावा तुम्ही लागा कामाला. जावा जावा लगेच जावा. काय बावळत माणसं आहेत सगळी. एकाने बी मला ओळखलं नाही आणि आपली तर स्वतःला कलेक्टर म्हणवती ना. बर बापू दीदी तुम्ही थकला असाल फ्रेश होऊन घ्या. हो हो कुठे गेली पावट्याची बायको काय माहिती. हे सगळं चिरून ठेवले ना तिलाच भाजी टाकायला होते. काय पाहिजे होतं का? ते
पाणी घ्यायला आलतो घेतो मी. नाही दिप्या असा चुकणार नाही. यांना मी नक्कीच कुठं तर बघितले. मी काय म्हणतो, म्हणा की. मी तुम्हाला आजी म्हणलं तर चालेल काय? चालेल, काय गे म्हणा. आजी तुमचं नाव काय हो आणि तुमचं गाव कुठलं? आता नावात काय गावात काय काय ठेवलंय तवा. अहो असं कसं, तुम्ही आता आमच्या इथं काम करणार म्हणजे तुमचं नाव गाव कुटुंब वय पोरं बाळ हे सगळं माहित पाहिजे का नाही आम्हाला? फोन वाजतोय काय? नाही नाही, माझ्याकडे नाही पण. व्हायब्रेट होतोय कुठं तरी फोन. कुठं तर कट केला. आता आले आले ही पण डोक्यावर बसणार आहे का माझ्या? बाहेर आवाज येतोय बाहेर. नाही अहो, इथनंच कुठनं तर आवाज आला. अहो तुम्ही इथं काय करताय? काय नाही, ते माझी चौकशी करत होते. तुमचं नाव काय, तुमचं गाव काय. आता मी जीव तोडून सांगितलं की मी इमानदारीत काम करीन, पण त्यांचा विश्वासच नाही माझ्यावर. अहो मी तुम्हाला किती वेळा सांगितलं हो की माझ्या किचन मध्ये तुम्ही लुडबुड नाही करायची म्हणून. तुझं किचन? हा मग मी सगळं बघते ना इथलं. बरं बाई, अन्नपूर्णाच म्हणतो तुला आजपासून मी. अहो मस्करी नका करू हा. आणि हा, ह्या आजींची सगळी माहिती मी घेतलीये, त्यामुळे त्यांच्या मागं नका लागू. अगं पण मोना. नको बाया, मी जर चुलती बिलटी वाटत असेल ना तुम्ही लगेच जाते. माझ्यामुळे तुम्हाला त्रास नको हो. अहो आजी, अहो यांचं चालूच असतं, तुम्ही मनावर नका घेऊ. हो तुम्हाला जा म्हटलं ना बाहेर, उठा चला बाहेर. अहो आजी तुम्ही करा हा काम, आता उरकत आलं असेल ना. पुरे अगं मी ना एवढं सगळं चिरलोय तर तेवढं रसा फोडणीला टाकणार. टाकणार. अहो आजी मग अशी भाजी पण मीच केली ना हो. मग आपला स्वयंपाक पटापट व्हायला पाहिजे का नाही, आणि सगळ्यांना भुका लागल्यात ग का नाही. टाक फोडणी दे. मोनाबाई, तुम्ही जरी मला कामाला ठेवलेलं असलं ना तरी सगळी कामं तुम्हालाच करायच्यात, लक्षात ठेवा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.